24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। सीएम 24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड सिडको येथील ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दुर्गा महोत्सव 2024 च्या निमित्त सर्व दुर्गादेवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक NS आयलाने सर यांनी आयोजित केली होती। यावेळी महानगरपालिका सिडको सहाय्यक आयुक्त संभाजी काष्टेवार, अग्निशमक दलाचे कर्मचारी यांच्यासह दुर्गादेवी मंडळाचे अध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते। यावेळी DYSP नाईक सर प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दांडियाचं, तर सर्वांनी जे आयोजक आहेत त्यांना आमच्या पोलीस प्रशासनाकडून आवाहन आहे की त्यांनी सर्व सुरक्षेचे नियम, आपल्याकडे कोण आलेले आहेत त्यांची एंट्री ठेवावी, त्याचबरोबर CCTVची व्यवस्था करावी, जेणेकरून आपल्याकडे काही जर चुकीच्या घटना झाल्या तर पोलिसांना डिटेक्ट करण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर कुठलाही तिथे चुकीचे प्रकार घडणार नाहीत याची सर्वतोपरी आयोजकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आपण सर्व आजपर्यंत सहकार्य करत आलं, याच प्रकारे सहकार्य करून पोलिसांना मदत करावी हे असं आवाहन मी पोलीस प्रशासनातर्फे करतो। आणि जे सार्वजनिक महोत्सव आहे दुर्गादेवी त्यांच्या ठिकाणी सुद्धा असा गोंधळाचा प्रकार होऊ शकतो। सार्वजनिक ज्या ठिकाणी आताच आपण गणेश उत्सव फार आनंदाने आणि उत्साहाने पार पडलेला आहे, ज्या ठिकाणी सार्वजनिक देवीची स्थापना झालेली आहे, तर सणाचं पावित्र्य राखून आपण सर्वांनी तो सण साजरा करावा। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व मंडळांनी त्याची दक्षता घ्यावी। त्याचबरोबर ज्या दिवशी विसर्जन आहे, पोलीस प्रशासन ज्या सूचना देईल त्या सूचनाची आपण काटेकोर अंमलबजावणी करून अत्यंत शांततेत हा सण साजरा करावा असं मी आपल्याला पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो। आपल्यासोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक NS आयलाने सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। आज जी या ठिकाणी बैठक घेतली, दुर्गादेवी महोत्सवाचे जे अध्यक्ष असतील, त्यानंतर पदाधिकारी असतील, ते या ठिकाणी ग्रामीणचे असतील, शहरी असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित झाले होते, तर त्यांना आपण काय संदेश दिलात? आज आपण सर्व दुर्गादेवी मंडळांची एक मीटिंग घेतलेली आहे आणि नवरात्र उत्सव जो आहे किंवा दुर्गादेवी उत्सव जो आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा याच्या आम्ही त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। एक आदर्श पद्धतीने दुर्गादेवी उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सर्वांना समजलेल्या आहेत। सर्वांनी आम्ही त्यांना मुख्यतः महत्त्वाच्या सूचना जे दिल्याचं सांगतो की सर्व दुर्गादेवी उत्सव मंडळांनी रजिस्ट्रेशन करावं, म्हणजे परवानगी घ्यावी अशी एक पहिली आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। म्हणजे कुठलेही मंडळ जे आहे ते विना परवाना बसू नये, पहिली सूचना। दुसरी सूचना होती की कुठल्याही मंडळांनी आक्षेपार्ह घोषणा, आक्षेपार्ह देखावे आणि आक्षेपार्ह गाणी हे कुठल्याही मंडळासमोर होऊ नयेत, कारण आपण जो आपला पारंपरिक उत्सव शांततेत साजरा करावा, कारण आपण कुणाच्या विरोधात तो साजरा करत नाही, तर आपली एक परंपरा म्हणून साजरा करतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। MSCBच्या दृष्टीने काही सूचना दिलेल्या आहेत, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। आमची तिसरी महत्त्वाची सूचना होती की जे मंडळांची देवी मूर्ती जी आहे ती जे विद्युत तारा असतात त्या तारेच्या अनुषंगाने त्याची जी उंची ठेवावी प्रमाणात, कुठलाही अडथळा येणार नाही, लाईट बंद करावं लागणार नाही, किंवा कुठली दुर्घटना घडू नये या दृष्टीने आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही त्यांना जे दांडिया उत्सव असतो किंवा एक मंडळासमोर दांडिया खेळला जातो, त्यांनी ती पास सिस्टीम करावी। कुठलाही कुणी जर समजा बाहेरचा माणूस आला तर त्यांनी आम्हाला कळवावं आणि कुठलाही भांडण तंटा होणार नाही या दृष्टीने आम्ही ती योग्य ती पेट्रोलिंग सदर ठिकाणी ठेवणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना जी आहे, तर कोणी उपद्रवी आला तर त्याचं एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि आम्हाला आमच्या ग्रुपवर टाकावं, आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत। अशा आमच्या अतिशय महत्त्वाच्या सूचना होत्या। त्याचबरोबर आणि इतर अनेक सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। गणपती उत्सव असेल, त्यानंतर अनेक जे उत्सव असतात त्यामध्ये पुरुष हिरिरीने भाग घेतात आणि पुरुष असतात, परंतु या ठिकाणी दुर्गा महोत्सव एक असा उत्सव आहे की तो महिलांचा उत्सव आहे। महिला त्यात जास्त सहभागी होतात। दांडिया असेल, अनेक त्या ठिकाणी खेळ घेतले जातात, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये महिलाचा जास्त सहभाग असतो। त्यामध्ये एखादा जे पुरुष असेल, एखादा जो व्यसनी असेल किंवा तो तिथे आला तर त्याची काय खबरदारी घ्यावी याकरता महिलांना तुम्ही विशेष काय
सूचना दिली? त्याबाबत आम्ही पूर्वी सूचना दिलेली आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि पोलिसांना तात्काळ 112ला कळवा किंवा आमच्या कुठल्याही माझा स्वतःचा नंबर पण दिलेला आहे. आमचे फिक्स पॉईंट असतील, पेट्रोलिंग मोबाईल असतील तर ते तात्काळ जातील आणि त्याच्यावर कारवाई करतील. तर माझा दुसरा एक प्रश्न आहे की आतापर्यंत जे शांतता कमिट्या होत होत्या त्याच्यामध्ये सर्व समावेशक नागरिकांना बोलवलं जातं. त्या ठिकाणी मग मुस्लिमचं असेल, हिंदूचं असेल किंवा राजकीय पुढारी असतील. आजच्या बैठकीमध्ये राजकीय पुढारी किंवा इतर समाजाचे जे नेते आहेत अशा यांचा कुठला सहभाग दिसला नाही. त्याबद्दल काय त्यांना माहिती? आम्ही सर्वांना बोलवलेलं होतं. काही कारणामुळे व्यस्त असतील, काही लोक आले नसतील. आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. राजकीय लोकांनाही बोलवलेलं आहे, पत्रकारांनाही बोलवलेलं आहे. काही राजकीय लोक आलेली पण आहेत, काही कामात व्यस्त असतील त्यामुळे आले नसतील. तो काही जास्त महत्वाचा विषय नाही. आपला विषय आहे की सर्वांना आपली जी सूचना आहे ती पोहोचली पाहिजे. आपल्याला तिथे काही कुठलं राजकारण करायचं नाही. त्यामुळे माध्यमातून एक वेगळा संदेश जातो ना समाजामध्ये की बाबा तुमच्या माध्यमातून तुम्ही जे सूचना कराल ते प्रत्येकाच्या तिथं असणारे नागरिक जे आहेत ते नागरिक सांगतील की बाबा यांना की बाबा असं करू नका, पोलिसांनी त्यांनी आपल्याला असं सांगितलंय, आपण अशा पद्धतीने वागलं पाहिजे. त्या सूचना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असतं ना त्यांनी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपलं माध्यमच त्यासाठी आहे की आम्ही जे आता सर्व तुम्ही प्रश्न विचारताय हे सगळीकडेच जाणार आहे आणि आम्ही वेगवेगळ्या मंडळाची मीटिंग्स घेणार आहोत. वेगवेगळ्यांचे पदाधिकाऱ्यांचे बैठक घेतल्या जातील. ही एक प्राथमिक बैठक होती जी सर्व मंडळांसाठी होती विशेषतः. त्यात सगळ्यांनाच आपण बोलवलं होतं. दुसरा एक प्रश्न असा होता जे शेवटचे 4 दिवस किंवा 3 दिवस 2 दिवस जे काही दांडियाला खेळण्यासाठी दिलं त्याच्यात उल्लेख तुम्ही केला नाही. तर किती दिवस चालणार हा महत्वाचा प्रश्न आहे. दिवस तर ठरलेले आहेत. नवरात्र उत्सव हे ठरलेलाच उत्सव आहे. टायमिंग बद्दल जर म्हणत असाल तर ते कलेक्टर साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे समजा विसर्जनाच्या दिवशी एखाद्या दिवशी तुम्हाला 12 वाजेपर्यंत सूट भेटेल आणि अष्टमी नवमीला ते दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला जी टायमिंग दिली जाईल त्या टायमिंग प्रमाणे तुम्हाला सूट मिळेल. नाही, आता ते कलेक्टर साहेबांच्या डिक्लेरेशन मध्ये येईल. तसं तुम्ही जर ह्यांना सांगितलं ते आम्ही तसं प्रसारित करू. वाटल्यास तुम्हाला टायमिंग येईल त्याप्रमाणे प्रसारित करू. शक्यतो तुम्हाला 10चा टायमिंग आहे असं लक्षात ठेवा. ज्या दिवशी वाढीव आहे त्या दिवशी तुम्हाला कळवलं जाईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून साजरा करा. या ठिकाणी दांडिया हा महिलाचा खेळ असल्यामुळे महिला जास्त येतात. त्यामध्ये सजून धजून येतात, दागदागिने असतात, मोबाईल असतात. तर त्यांची काय खबरदारी घ्यावी किंवा तुम्ही याची काही विशेष खबरदारी ठेवलेली आहे का? अगदी चांगला प्रश्न आहे तुमचा. त्यानिमित्ताने मी आता परत एकदा सांगू इच्छितो की महिलांनी दागदागिने घातले तरी आपल्या दागदागिन्यांची काळजी घ्यावी. पोलीस पण त्या बाबतीत सतर्कपणे पेट्रोलिंग करतील. मोबाईल्स किंवा आपल्या मूल्यवान वस्तू ज्या आहेत पहिले स्वतः त्याची काळजी घेतली पाहिजे. मोबाईल आपण आपला सांभाळला पाहिजे. वरच्या खिशात न ठेवता खालच्या खिशात मोबाईल सुरक्षित राहतो. त्या बऱ्याचदा वरच्या खिशातला इझिली घेऊन पळून जाऊ शकतो किंवा पडू शकतो. त्यामुळं तो आपला मोबाईल जो आहे तो शक्यतो जनतेने किंवा सर्वांनी आपल्या खालच्या खिशात ठेवावा. जेव्हा आपण दांडिया खेळायला येतो तेव्हा अशी पॅन्ट असावी की त्याला चेन असावी. ही एक महत्वाची सूचना आहे. मी स्वतः वॉकिंगला जातो ना तर माझे जे पॅन्ट्स असतात त्याला दोन्ही बाजूनी चेन असतात, म्हणजे पडू नये किंवा सहज तुम्हाला दिसला तर तो घेऊन कधी गेला तो पण कळणार नाही. असं बऱ्याचदा होतं. म्हणजे मोबाईल स्नॅचिंग म्हणतो आपण त्याला. तर तुम्हाला ते हातात असलेला मोबाईल सुद्धा स्नॅच होतो. हा जर समजा तुमच्या अर्धवट खिशात असेल तर तो खूप इझिली काढला जाऊ शकतो. त्यामुळे आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. शक्यतो महिलांनी बेंटेक्सची दागिने वापरावीत कारण खूप मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर असतात. त्यामुळे सोन्याचे दागिने वापरणे त्यापेक्षा बेंटेक्सची दागिने वापरावे असं आम्ही आवाहन करू. आणि जर वापरलीच तर ते अतिशय सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणीच वापरावी. म्हणजे आपण अशा अनोळखी ठिकाणी तर जाऊ नये. मला एक विचारायचं की पहिले दुर्गादेवी मंडळासमोरच गरबा दांडिया खेळ होतो, परंतु आता हे मंगल कार्यालय बुक करून त्याच्यामध्ये स्पॉन्सर बाय मी एक मंगल कार्यालय बुक केलं, यांना 500 रुपये फी लावली, त्याच्यासाठी वेगळा बंदोबस्त ठेवला. तर त्याच्यातच हे प्रकार सगळे घडू शकतात. आणि देवीसमोर जे पहिले आपण दांडिया खेळत होतो ते हा प्रकार आता राहिला नाही. देवीसमोर कोणीच दांडिया खेळायला तयार राहिलं नाही. मंगल कार्यालय बुक करायले, मोठे मोठे लॉन्स हॉल असे बुक करायले सर.
त्याच्यासाठी काय व्हायला सर, आकर्षक एक चैतन्यनगरचा मुलगा शिडको याला मंगल कार्याला बुक करायला, 10 तिकीट बुक करायला, याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. त्याच्यामुळेच हा प्रकार जास्त चालले. आता यांची देवी आहे, यांनी यांचे कार्यकर्ते, यांचे मंडळ संचालक मंडळ जे काय आहे ते पूर्ण रक्षण करतात देवीपासून. परंतु आता हे हजारो पोरे आले तर 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये तिकीट झाले सर. आणि मी सांगतो तुम्हाला, देवी बसायच्या दिवशी तिकीट बुक व्हायला सगळं. तर त्याच्याकडे तुम्ही थोडी खबरदारी घेऊन त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. नाही, आपल्याकडे सगळेच बुक आहेत. मंगल कार्यालयात दांडिया खेळला जातो किंवा वेगवेगळ्या यांचे जे असतात, मी बऱ्याचदा बघितलेले तिकडे मोठी असतात शहरात आपल्यापेक्षा. आपल्या इथे ओम गार्डनला आहे आपल्याकडे महत्वाचं. 6 केंद्र चालतात. एक मॉलला चालते, एक होम गार्डन चालते. काल मातोश्रीमध्ये सुद्धा त्यांनी सर्चिंग केले. आणि असं मोठमोठाले विशेष त्याच्यावर अंकुश त्याच्यामध्ये गैरप्रकार होतो. हुक्का बार चालतो. मी ती बातमी छापून आपल्याकडे हुक्का आपण जप्त पण केला आहे. तर आपण यावेळेस तेवढी खबरदारी घ्यावी की 11च्या नंतर ते चेक करावं मंगल कार्यालय. अगदी बरोबर आहे, हे महत्वाचा विषय. आता कसं झालेलं आहे की आपण पारंपरिक उत्सव साजरा करताना त्यामध्ये काही प्रोफेशनलिझम येत असतं. म्हणजे काही लोक ते प्रोफेशनल दांडिया अरेंज करतात, तर त्यांना ती परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतर आपण तिथे बंदोबस्त देऊ त्यांना आणि त्या सगळ्या गोष्टीवर अंकुश भेटेल. म्हणजे जे तुम्ही म्हणताय तर ते अवैध गोष्टी असतील त्याच्यावर कारवाई होईल. तर असे किती मंडळ जे आले की आपल्याकडे तुमची परवानगी मागितली? गेल्या वर्षीच्या आकडेवारीप्रमाणे 104 मंडळ आहेत, त्यातले 50 अजून तर कुठली तशी परवानगी आलेली नाही. ते बहुतेक तर ते पहिले 5 दिवस नसतात, शेवटचेच 5 दिवस ते खेळतात. आणि असे प्रोफेशनल पण अरेंजमेंट जी असते ती शेवटचे 1-4-5 दिवसच होते. ते येतील आपल्याकडे परवानगीला, त्यावेळेस आपण त्यांना सगळ्या गोष्टी आणि त्या नोटीस देऊनच त्यांना परवानगी दिली. दुसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा होता सर, दुर्गादेवी हा महोत्सव महिलांचा असल्यामुळं महिला दांडिया खेळतात, त्यामुळे दांडियामध्ये उशीर देखील होतो. मग ते उशीर झाल्याच्यानंतर महिला घरी जाण्यासाठी आणखी उशीर होतो त्यामध्ये. तर त्याकरता आपले जे पोलीस प्रशासन आहे ते त्या महिलांचं संरक्षण काय आहे का, जे बाहेर रस्त्याला निघालेत त्या महिलांसाठी? आपला रात्री उशिरापर्यंत पेट्रोलिंग असणार आहे, फिक्स पॉईंट राहतील. जर सगळी दांडिया संपल्यानंतरच आपला बंदोबस्त विड्रॉ केला जाईल. त्यामुळे बंदोबस्त हा आपला अप टू म्हणजे 12 वाजेपर्यंत असेल किंवा जास्त 12 वाजेपर्यंत परवानगी असेल तर 1 वाजेपर्यंत आपला बंदोबस्त असेल. त्यामुळे तो काही काळजी करण्यासारखा विषय नाही. राहिला विषय आपला काही उपद्रवी लोकांचा फक्त, तर त्याच्यावर आपण पहिलेच कारवाई करणार आहोत. त्या बाबतीत आमची प्रिव्हियस कारवाई चालूच आहे. आपण 2 MPDAचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. मी नाव डिस्क्लोज करत नाही कारण ते डिस्क्लोज करता येणार नाही. प्रतिबंधक आपण 110 जी नवीन याच्यानुसार कारवाई आपण चालू आहे. दररोज आपण ती कारवाई करतोय. काही 56चे 57चे किंवा दारू विक्री करणाऱ्यावर 93चे प्रस्ताव आपण पाठवतोय. 144च्या कारवाई होणार आहेत. तर ही जी आमची पूर्व कारवाई आहे ती चालू आहे. ती तुम्हाला प्रकाशित होईल पेपरला समजा. तर त्या गोष्टी आम्ही पूर्वीच काळजी घेतोय की जे उपद्रवी लोक आहेत ते बिहाइंड बार राहिले पाहिजेत किंवा कुठेतरी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे. उरला प्रश्न समजा अचानक काय झालं तर त्याच्यासाठी आमचा बंदोबस्त आम्ही पुख्ता बंदोबस्त नेमणार आहोत. या ठिकाणी दुर्गा महोत्सव 2024चा या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक NS आयलानी सर यांनी ही बैठक आयोजित केली होती. या ठिकाणी गाव असेल, वाडी तांडा असेल, त्यानंतर शहर असेल, भागातील सर्वच पदाधिकारी, त्यानंतर प्रतिष्ठित मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होती. त्यानिमित्त या ठिकाणी आयोजन केलं होतं. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.